नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेकीमधील अटॅचमेंट प्रक्रिया ही जाणून घेणार आहोत. अटॅचमेंट म्हणजे काय? तर रेकी शिकण्यासाठी किंवा रेकीचा आपल्या शरीरावरती वापर करण्यासाठी अटॅचमेंटची गरज असते. थोडक्यात म्हणायचं झालं तर रेकी आणि आपल्यामधील दुवा किंवा लिंक अटॅचमेंट असल्याशिवाय किंवा दीक्षा किंवा शक्तिपात असल्याशिवाय तुम्हाला रेकीचा वापर करता येणार नाही. अटॅचमेंट ही रेकीमधील एक महत्त्वाची प्रोसेस आहे. या प्रोसेस शिवाय काहीच अर्थ नाही आणि या प्रोसेसमुळेच रेकी हिलिंगला एक प्रथम स्थान मिळालं आहे, एक चांगला बूस्ट मिळाला आहे किंवा रेकी एनर्जी या प्रोसेसमुळेच सर्वदूर पसरली आहे. ही प्रोसेस फक्त रेकी मास्टर किंवा रेकी ग्रँड मास्टर यांनाच शिकवली जाते आणि यामध्ये त्यांना शिकवलं जातं की तुम्ही प्रत्येकाला अटॅचमेंट कशी द्यायची. अटॅचमेंट प्रोसेस जाणून घेण्यापूर्वी किंवा समजून घेण्यापूर्वी आपल्याला आधी हे तपासून पाहिलं पाहिजे की अटॅचमेंट प्रोसेस का बनवली गेली किंवा रेकी हिलिंग का बनवली गेली. तर आपल्याला सर्वांना आतापर्यंत माहीत झालंय की रेकी ही जपानमधून आलेली आहे. तर जपानमधील लोक, जपानचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या हा खूप छोटा देश आहे आणि तिथं सतत भूकंप येत असतात, सतत त्सुनामी येत असतात. त्यामुळे तेथील लोकांना सतत त्यांचा घर संसार वेगळा थाटायला लागायचा. प्रत्येक वेळी अशा गोष्टींमुळे त्यांचं घर पडायचं किंवा त्यांचा जो संसार आहे तो मोडायचा. त्यामुळे त्यांना एक अशी पद्धती हवी होती जी विनामूल्य वापरता यावी. म्हणजे जर घर तर उभं राहावं लागणारच आहे, पण आरोग्याचं काय? आरोग्य तर त्यांना नीट हवं होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी पैसा वाया न घालवता एखादी अशी ऊर्जा उपचार पद्धती हवी होती. म्हणून रेकीचा शोध तिथे लागला. जेव्हा डॉक्टर मिकाओ उसी हे रेकी हिलिंग शिकले तेव्हा त्यांची कोणतीच अटॅचमेंट झाली नव्हती. त्यांनी हे सिद्धीच्या साधनेच्या माध्यमातून त्यांची स्वतःची अटॅचमेंट नैसर्गिकरित्या दैवी शक्तीकडून म्हणजे रेकी एनर्जीकडून, ब्रह्मांडातील कॉस्मिक एनर्जीकडून केली होती. म्हणजे त्यांना कोणीच अटॅचमेंट दिली नव्हती, नैसर्गिकरित्या त्यांची अटॅचमेंट झालेली. त्यांनी स्वतःचा आध्यात्मिक विकास केला होता आणि आध्यात्मिक विकासाचे पर्याय पहिल्यापासूनच उपलब्ध होते प्रत्येक धार्मिक ग्रंथामध्ये. तर हे कोणते होते? योग करणे, क्रिया करणे, अष्टांग योग करणे, मेडिटेशन करणे, साधना करणे, सिद्धी प्राप्त करणे. तर यातील मेडिटेशन हा पर्याय प्रमुख होता आणि आपण पाहतोय की त्यांनी 21 दिवस काहीही न खाता पिता 21 दिवस तपश्चर्या केली, तप केलं, एक चांगली साधना केली, स्वतःला त्या एनर्जीशी कनेक्ट केलं आणि पूर्ण ही एक प्रक्रिया, ध्यानाची जी प्रक्रिया होती ती आपलीशी केली होती, ती तपश्चर्या केली होती आणि त्याचं फळ म्हणून त्यांना रेकी एनर्जी मिळाली. या ध्यान मार्गातूनच त्यांनी त्यांची एनर्जी इन्क्रीज केली. त्यांनी इंट्युटिव्हली सर्व गोष्टी समजून गेल्या. त्यांना येणारे जे इंट्युशन होते त्यांना त्यातून गायडन्स मिळत होता, त्याप्रमाणे ते वागत होते आणि प्रत्येक गोष्ट ते एनर्जीला विचारायची की हे कसं करू, तर लगेच एनर्जी त्यांना उत्तर द्यायची. त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी स्वतःची जी काही एनर्जी आहे ती वाढवलेली आहे. ते जेव्हा लोकांचं हिलिंग करायचे तेव्हा लोक बरे व्हायचे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या बरे व्हायचे. पण तेच लोक नंतर 6 महिन्याने त्यांच्याकडे यायला लागल्यावर त्यांना कळालं की त्यांना त्यांच्या ऑरावरती सुद्धा काम केलं पाहिजे. बुद्धिस्ट प्रॅक्टिसमध्ये किंवा बुद्धिस्ट सिस्टीममध्ये अशा काही गोष्टी होत्या की तुमचं जे शरीर आहे त्या शरीराच्या मध्ये सुद्धा काम केलं जातं, हे त्यांना आढळून आलं आणि नंतर त्यांनी लोकांच्या मानसिकतेवर, भावनिकतेवरती काम केलं आणि त्यांना हळूहळू कळालं की मला ह्या लोकांना शारीरिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम बनवलं पाहिजे आणि ह्या लोकांना ही गोष्ट शिकवली पाहिजे आणि याचा प्रसार फक्त माझ्यापर्यंत न राहता ही गोष्ट पुढे कायमस्वरूपी लोकांना शिकता यावी म्हणून त्यांनी अटॅचमेंट प्रोसेस तयार केली. लोकांना इतकं सक्षम बनवलं की ते लोक स्वतः हिलिंग करू लागले, प्लस ते दुसऱ्यांचं सुद्धा हिलिंग करू लागले आणि यातूनच अटॅचमेंट प्रोसेसचा जन्म झाला किंवा उगम झाला. सुरुवातीला पाहायला गेलं तर अटॅचमेंट प्रोसेस ही खूप वेळाची असायची. म्हणजे एका व्यक्तीला अटॅचमेंट देण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागायचा आणि आधीची अटॅचमेंट ही झोपून होती पूर्णपणे. म्हणजे प्रत्येक त्या माणसाला झोपवलं जायचं आणि नंतर ते अटॅचमेंट प्रोसेस सुरू व्हायची. जेव्हा रेकी अटॅचमेंटची सुरुवात झाली तेव्हा या अटॅचमेंटला रेजू असं बोललं जायचं आणि ही रेजू प्रत्येक रेकी मास्टर हा हिलरला द्यायचा आणि पुढच्या लेवलवरती कधी लेवल अप व्हायचं किंवा पुढची लेवल कधी शिकायची हे फक्त मास्टरच ठरवायचा की या व्यक्तीने आता ह्याचा ओरा ठीक आहे ना, इतका % झाला आहे, तर याच्या पुढच्या लेवलवरती कधी शिकायचं हे तो मास्टरच ठरवायचा. त्या हिलरला अधिकार नव्हता की त्याने लेवल 1 म्हणजे लेवल पुढची कधी स्वीकारायची.
1990 मध्ये जे ICRTचे प्रमुख होते विल्यम ली रँड यांनी थोडी अटुनमेंट प्रोसेस बदलली. त्यांनी आधी झोपून दिली जायची ते अटुनमेंट नंतर एका खुर्चीवरती बसून अटुनमेंट द्यायला सुरुवात केली. त्याचा कालावधी सुद्धा कमी केला आणि त्यांनी थोडा बुद्धिस्ट प्रॅक्टिसकडे किंवा बुद्धिस्ट सिस्टीमचा वापर करून अटुनमेंट प्रोसेस बदलली. आता ही अटुनमेंट प्रोसेस फक्त 3 ते 5 मिनिट यामध्ये होते आणि आधी जेव्हा डॉक्टर मिकाऊसी हे अटुनमेंट द्यायचे तेव्हा प्रत्येक लेवलला एकच प्रकारची अटुनमेंट असायची. म्हणजे लेवल 1 साठी सुद्धा एकच, 2 साठी सुद्धा एकच आणि 3 साठी सुद्धा एकच. पण विल्यम ली रँड यांनी प्रत्येक लेवलसाठी वेगळी वेगळी अटुनमेंट तयार केली आणि ती इतकी सहज, सोपी आणि सुटसुटीत केली की कोणीही म्हणजे न शिकलेला माणूस सुद्धा ती रेकी पद्धती शिकेल आणि कोणालाही अटुनमेंट देऊ शकेल, इतकं ती सक्षम बनवली. आता आपण हे जाणून घेऊया की लेवल 1 च्या अटुनमेंट मध्ये काय होतं. तर आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या शरीरात 7 चक्र असतात आणि 7 चक्र ही रूट चक्रापासून त्याचा शेवट होतो क्राउन चक्रापर्यंत. पण रेकीमध्ये उलट आहे. रेकीमध्ये सर्वात पहिला तुमचं क्राउन चक्र ऍक्टिव्ह केलं जातं आणि नंतर सर्वात शेवटला तुमचं रूट चक्र ऍक्टिव्ह केलं जातं. कारण ब्रह्मांडातील येणारी जी काही कॉस्मिक एनर्जी आहे ती तुमच्या क्राउन चक्रामधूनच आत येणार आहे. तर लेवल 1 मध्ये तुमची 4 चक्र ऍक्टिव्ह केली जातात. तुमचं क्राउन चक्र ऍक्टिव्ह केलं जातं, तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह केलं जातं, नंतर थ्रोट चक्र ऍक्टिव्ह केलं जातं आणि सर्वात शेवटी हृदय चक्र ऍक्टिव्ह केलं जातं. हृदय चक्र ऍक्टिव्ह केलं की तुमच्या हातातील चक्र सुद्धा, पाम चक्र सुद्धा ऍक्टिव्ह होतात. कारण की आपले जे हात आहेत ते हृदयातूनच आले आहेत आणि हृदय चक्र ऍक्टिव्ह झालं की तुमचं पाम चक्र ऍक्टिव्ह होतं आणि तुम्ही हिलिंग करू शकता. म्हणजे तुमच्या हातामध्ये ती एनर्जी येते. लेवल 2 मध्ये तुमचं सोलार प्लेक्सस चक्र आणि सेक्रल चक्र ऍक्टिव्ह केलं जातं आणि लेवल 3 मध्ये तुमचं रूट चक्र सर्वात शेवटचं म्हणजे बेस चक्र तुमचं ऍक्टिव्ह केलं जातं. रेकीमध्ये एकदम सगळी चक्र ऍक्टिव्ह केली जात नाहीत. लेवल 1 मध्ये असणारी अटुनमेंट ही इनिशिएशन लेवलची अटुनमेंट असते. म्हणजे यामध्ये तुम्हाला 50% एनर्जी मिळते. लेवल 2 मध्ये तुम्हाला 25% एनर्जी मिळते आणि राहिलेली 25% एनर्जी ही तुम्हाला लेवल 3 मध्ये मिळते. लेवल 1 मध्ये फक्त तुम्ही हाताने स्पर्श करून ऊर्जा उपचार करू शकता किंवा हील करू शकता. लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता आणि यामध्ये तुम्हाला 3 सिंबल मंत्र शिकवले जातात. लेवल 3 मध्ये तुम्हाला मास्टर म्हणजे ग्रँड मास्टर आणि मास्टर जे सिंबल वापरतात, आपल्या रूट चक्राचं जे सिंबल असतं ते शिकवलं जातं लेवल 3 मध्ये आणि तुमची एनर्जी सुद्धा खूप वाढते लेवल 3 केल्यानंतर. तर ही सर्व अटुनमेंटची माहिती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जरूर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद.